उपमुख्यमंत्री अजित पवारांसह मंत्र्यांची आजही अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी. छगन भुजबळ, मकरंद पाटील, दादा भुसे, पंकजा मुंडे नुकसानाचा आढावा घेणार. मराठवाड्यावर अस्मानी संकट आणखी गडद होणार. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याच्या सगळ्याच भागात पुन्हा धुवाधार पावसाचा इशारा. सत्ताधाऱ्यांपाठोपाठ आज विरोधकही बांधावर पोहोचले. संभाजीनगरमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून पाहणी, तर उद्धव ठाकरेही आज मराठवाड्याला भेट देणार. हेक्टरी 50,000ची मदत देण्याची मागणी. माझानं बातमी दाखवतात सहपालकमंत्री संजय सावकार यांचा बुलढाणा दौरा निश्चित. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं दोन्ही पालकमंत्री हरवल्याची तक्रार दाखल केली होती. बातमी दाखवतात सहपालकमंत्र्यांना खडबडून जाग. राज्यसेवेची 28 सप्टेंबरची परीक्षा पुढे ढकलण्याची भाजप आणि काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनांची मागणी. मराठवाड्यात पूरस्थितीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देणं अशक्य असा युक्तिवाद. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घ्या. मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश. प्रशासकाची नियुक्ती रद्द करत आधीच्या संचालक मंडळाकडे कारभार सोपवण्याच्या सूचना. पुण्यात मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली. अंगणात खेळत असलेल्या चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांचा हल्ला. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत रेकॉर्ड. अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची पहिल्यांदाच रेल्वेवरून यशस्वी चाचणी. अग्नी प्राईम 2000 किलोमीटरवरच्या लक्ष्याचा वेध घेतं. संरक्षण मंत्र्यांकडून डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन. आशिया चषक स्पर्धेमध्ये भारताचं गचाळ क्षेत्ररक्षण सुरूच. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातही 6 झेल सोडले. आशिया चषकात आतापर्यंत 14 झेल धरणी मातेला दान. इरफान पठाण आणि रवी शास्त्री संतापले. भर मैदानात गोळीबाराची अॅक्टिंग करणं, साहिबजादाला भोवलं. असभ्य वर्तन करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंची बीसीसीआयकडून आयसीसीकडे तक्रार. रौफ आणि साहिबजादानं आरोप नाकारल्यास सुनावणी होणार.